प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडा मायला. डोंगर फोडून झाली रक्तबंबाळ, मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली. या येडा मायला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले. या आईचा राग शांत करण्याची कोणात ताकद नव्हती. मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दत्तुबा लवणाच्या पाण्यानं या येडा मायचा राग शांत केला. आणि तेव्हापासून माझी येडा माय भोळ्या भक्ताचा न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे. आई राजा उधे उधे. चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला, पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं. सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले. आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा माईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझं गाराण ऐकून घेतलं. आणि या आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गोळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी लाड. येडा माय पुढचा जन्म मला फुलाचा दे, आणि तेच फुलाई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं. येडा मायचं लेकरू मी. या आईच्या शब्दाचं पालन करणं, येडा मायची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे. आणि ज्या दिवशी या येडा माईचं नाव माझ्या ओठावर नसल, तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आई राजा उधे उधे. माझा येडा मायवर पूर्ण विश्वास आहे. एक वेळेस हे लेकरू चुकू शकतं, पण माझी येडा माय कधी चुकू शकत नाही. खऱ्या खोट्याचा न्याय करती माझी आई. या आई समोर शेंदुराची मूर्ती त्याला नागवेलीचं पान, पाहता तुझं रूप येडा माय हरवून जातंय देहभान. करतो तुझ्या नावाचा जय जयकार, देऊन तुला हळदी कुंकाचा मान. आई राजा उधे उधे. येडा माय मन थकलंय माझं आई, डोळे भरून आल्यात आई. या तुझ्या लेकराची हाक तुझ्यापर्यंत पोचत का नाही येडा माई? या तुझ्या लेकराचं एवढं पण सत्व नको पाहूस येडा माई. आता तरी माझ्या घरी आनंदाने ये ना ग येडा माई. प्रभू श्रीरामानं येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या येडा माईनं, आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या 52 खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा, सारी झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा. झुकली चरणावर महिमा 52